आज आपण या ठिकाणी भूषणदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती दाखवली। ह्या कार्यकर्त्याबद्दल काय भावना आहे आपली, काय बोलाल यांच्याबद्दल? प्रथमतः भूषणला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आई तुळजाभवानी त्याला उदंड आयुष्य देवो, त्याच्या सर्व मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होत व लवकरच त्याच्यासारखा एक उमदा कार्यकर्ता ह्या भागाचा नगरसेवक हो अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। भूषण हा आमचा लहान भाऊ आहे। गेली 15-20 वर्षापासूनचे भूषणचे आमचे घरगुती संबंध आहेत आणि तो विकलांग अपंग असून सुद्धा त्याच्यामध्ये समाजकार्य करण्याची जी काही तळमळ आहे तो त्याच्यावरती मात करून समाजकार्य करतो। त्यामुळे खऱ्या अर्थाने परमेश्वरसुद्धा अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी ताकद उभी करतो आणि त्याला ते बळ देतो। भविष्य काळामध्ये भूषणनी अनेक चांगले उपक्रम या ठिकाणी घेतले आणि भविष्य काळातही तो चांगले उपक्रम घेईल अशी मी त्याच्याकडनं आशा बाळगतो आणि तो शिवसेनेच्या माध्यमातून त्याचं काम असंच पुढे चालू ठेवावं आणि लवकरात लवकर भूषण तू या भागाचा नगरसेवक व्हावं ही आई तुळजाभवानी चरणी मी प्रार्थना करतो आणि तुला पुन्हा शुभेच्छा देतो। त्यांच्या जे मनात इच्छा आकांक्षा पूर्ण होत मी आई तुळजाभवानीपुरतं ही प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो भूषण भाऊंना। आमचा कार्यकर्ता चांगला आहे, सर्व भूषण आमची सगळी मंडळात कामं करतो, ऐन वेळेस उपयोगी पडतो। तो आमच्यासाठी प्रत्येक वेळेस धावून येतो आणि त्याचं सहकार्य खूप आम्हाला लाभतं। मग तुम्हाला काय वाटतं, ह्या कार्यकर्त्याला आपल्याला नगरसेवक म्हणून बघण्याची आवडेल का? लहानचा मोठा झाला आमच्या सामने, आमच्या समोर त्याचा जन्म झाला, लहानाचा मोठा आमच्या अंगा खेळण्यावर खेळलेला आहे, त्याच्यामुळे बालपणी आमच्या समोर आलेले आणि नगरसेवक आमच्या इकडचं झाला तर खूपच चांगले आहे, आमची साथ आहे सगळ्यांची। भूषणदादा हा सर्व युवक म्हणा सर्व वर्गातली लोकांना बरोबर घेऊन आपलं सामाजिक कार्य करत राहतो। वेळोवेळी आपल्या सर्वांना नाही का जशी पाहिजे तशी मदत करत राहतो। मंडळांना म्हणा सर्व सहकारी बंधूंना आणि तसंच भूषणदादा हे युवकांचं प्रेरणास्थान झाले। एकदम अल्प काळामध्ये भूषणदादा हे युवकांचं प्रेरणास्थान झाले, त्यांची स्वच्छ अशी प्रतिमा आहे आणि एवढंच माझं 2 शब्द बोलून भूषणदादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे अभिनंदन करून त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी इथंच 2 शब्द संपवतो। माननीय श्री भूषणदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो आणि असे कार्य भूषणदादा जाधव यांचे सतत येरोडा परिसरातील सर्व लोकांना माहीत आहे की त्यांच्यापर्यंत एखादी तक्रार जाते तर ते पुढे होऊन त्यांचे समाजकार्य करण्यासाठी प्रवृत्त असतात। असेच त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना देतो। हॅपी बर्थडे भूषणदादा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आमचे प्रेरणास्थान आहे।